संपूर्ण जगामध्ये एक ज्ञानदेव होऊन गेले, ज्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीने खऱ्या अर्थानं पूर्ण ज्ञान संपूर्ण जगाला दिलं। आणि एक दुसरे ज्ञानदेव ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरीब आणि घराघरापर्यंत पोहोचवली, ते म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील, ज्ञानदेव यशवंतराव पाटील। आज सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो। आणि आज या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने माझे मार्गदर्शक माननीय बी.डी. कोटकर सर, कोटकर मॅडम, त्याचबरोबर आमचे मित्र माननीय अभय कोटकर सर, शिल्पा मॅडम आणि उपस्थित सर्वच स्टाफ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर मंडळ। खरं तर डी.वाय. पाटील सर आणि महाराष्ट्र आणि भारत एक वेगळं नातं आहे। आज डी.वाय. पाटील आपल्यात नाहीत हे खरं तर मनाला भावत नाही, परंतु त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। अभय सर, माझा आणि त्यांचा संपर्क आला, मी 2-3 त्यांना भेटलो। मला अजूनही आठवतं आहे, घरी त्यांच्याकडे मी एकदा त्यांनी आवर्जून जेवायला मला बोलवलं होतं आणि त्यानंतर ते म्हणले की सिनेमा बघूनच जा, पण मला ते एक राहिलं की त्याच्यावर सिनेमा बघू शकलो नाही। पण जेवताना मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही थोडंच खाता का? त्यावेळेस त्यांनी मला आवडून सांगितलं होतं ज्वारीची भाकरी माझी असतेच आणि सोयाबीनची भाजी मात्र मी अनेक दिवस कायमस्वरूपी खातो। आज या संकुलामध्ये आपण सगळे शिक्षक आणि वाद्य या ठिकाणी बसलेले सगळे शिक्षक आहेत। त्याचबरोबर माननीय कोटकर सरांनी ही शिक्षण संस्था उभी केली आणि कोटकर सरांनी डॉक्टर डी.वाय. पाटलांचा पहिल्यांदा ते हयात असतानाचा भारतातला पहिला स्टॅच्यू ओपन केला। त्यांच्याच हस्ते सर आपण त्याचं उद्घाटन केलं होतं। त्यावेळेस मी त्या कार्यक्रमात होतो। मलाही आश्चर्य वाटलं की माणूस हयात असताना आपण स्टॅच्यू उभं करतो, पण त्याच्यावरचं त्यांचं अभय सर आणि बी.डी. कोटकर सरांचं डॉक्टर डी.वाय. पाटीलवरचं प्रेम, खरं तर ते नातेवाईक होते पण मैत्री जास्त होती। तुम्ही लक्षात घ्या की आज 2 सख्ख्या भावांमध्ये पण एखादी प्रॉपर्टीज आली तर त्या प्रॉपर्टीवरून एवढे वाद होत असतात, पण बी.डी. कोटकर सरांना खऱ्या अर्थाने डी.वाय. पाटील सरांनी परवानगी देऊन स्वतःचं नाव या संस्थेला द्यायला लावलं। फक्त द्यायला लावलं नाही तर आज ती संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुठलंही नाव खराब होणार नाही या आशेने ती वाढणार आहे, हा विश्वास माननीय कोटकर सरांवर डॉक्टर डी.वाय. पाटलांचा होता। म्हणून ही संस्था आज या ठिकाणी बहरली, वाढती। त्यामुळं आज डॉक्टर डी.वाय. पाटलांनी काय केलं तर डॉक्टर डी.वाय. पाटलांनी संपूर्ण भारतात आज कुठेही गेला तर कुठे ना कुठे कधी ना कधी एक विद्यार्थी आवर्जून त्यांचा सापडतो। मी परवा दिवशी कोल्हापूरला गेलो, त्यांच्या परिवाराला भेटलो आणि त्या दिवसानंतर आल्यानंतर सहज मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी आत्ता पण मगाशी आमचे अनिल मित्तल मोठे या भागातील व्यावसायिक त्यांच्याकडे गेलो होतो। बोलता बोलता मी त्यांना आवडून विचारलं अभय सर की आपण एवढे मोठे व्यावसायिक आहात, कुठनं इंजिनिअरिंग केलं? तर त्याचे वडील म्हटले मी डी.वाय. पाटीलला इंजिनियर झालो, त्यांचा मुलगा बी.डी.एस. तिथनंच झाला। म्हणजे आज शिक्षक असतील, आज व्यावसायिक असतील, आज आपल्या भागातले इंजिनियर असतील, हे सगळे डी.वाय. पाटील संस्थेतले विद्यार्थी। आज डी.वाय. पाटलांसारखा मराठी माणूस एवढं मोठं वृक्ष उभं करतो ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। डॉक्टर डी.वाय. पाटलांनी समाजाला काय दिलं तर मला असं वाटतं की तळागाळातून अगदी गोरगरिबापासून सगळ्यांपर्यंत आपलं जे शिक्षण आहे ते पोहोचवण्याचं काम डॉक्टर डी.वाय. पाटलांनी अत्यंत समर्थपणे पार पाडलं आणि म्हणूनच आज आपण सगळेच या भागातील सगळेच महाराष्ट्रातली मंडळी डी.वाय. पाटलांचं नाव कायमस्वरूपी आदराने घेणार आहोत। मग आपण विचार केला पाहिजे की डी.वाय. पाटलांनी एवढं समाजाला दिलं तर आपण यासाठी आपण शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून काय केलं पाहिजे? तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये चांगलं शिक्षण, स्वच्छ शिक्षण आणि जास्तीत जास्त डेडिकेटेडली आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं हेच खऱ्या अर्थानं डॉक्टर डी.वाय. पाटलांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं। डी.वाय. पाटील सर वाचताना मला अनेक किस्से त्यांचे माहिती आहेत। आज डी.वाय. पाटलांच्या घरी कुणीही गेलं कोरेगाव पार्कच्या तर त्या ठिकाणी गेल्यानंतर डी.वाय. पाटील त्यांना जेवल्याशिवाय सोडत नव्हतं। एवढंच नाही, एक त्यांच्या मित्रांना त्यांनी बोलवलं जेवायला आणि जेवण झाल्यानंतर ते बाहेर रिक्षासाठी थांबले, कारण रिक्षानेच आले होते। डी.वाय. पाटलांना कळलं की ते रिक्षासाठी थांबले, त्यांनी परत त्याला आतमध्ये बोलून घेतलं, ओरडले आणि स्वतःची गाडी त्यांना दिली आणि घरापर्यंत सोडायला लावलं। तो किस्सा एका वर्तमानपत्रामध्ये आला होता। म्हणजे एवढ्या बारीक गोष्टी डॉक्टर डी.वाय. पाटील बघायचे। ज्यावेळेस बीजिंग ऑलिम्पिक होतं आणि डॉक्टर डी.वाय. पाटील हे त्यावेळेस राज्यपाल होते,
बीजिंग ऑलिम्पिकला जाताना राज्यपाल म्हणून जाताना सगळा खर्च खऱ्या अर्थानं शासन करत असतं. पण स्वतःच्या खर्चाने डॉक्टर डी वाय पाटील त्या ठिकाणी सुट्टी म्हणून त्या ठिकाणी गेले. त्रिपुराचे राज्यपाल असताना 1,10,000 त्यांचं इन्कम होतं, पण त्यांनी पूर्ण त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 1 रुपयाही मानधन शासनाकडनं घेतलं नाही. स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी राहिले. कारण का, तर शासनाचे पैसे वाचवले पाहिजेत आणि मला माझ्या संस्थेने भरपूर दिले, मी समर्थ आहे, त्यामुळे मी शासनाचे पैसे वाया घालवणार नाही. असा समर्थपणे नेतृत्व करणारा आपल्यातला खूप गुरु माणूस खऱ्या अर्थानं आज आपल्यात नाही. पण मला असं वाटतं की आपण बाहेर पडल्यानंतर एखादा ब्रिज पाहिला तर त्या ब्रिजमधनं पण तिथल्या इंजिनियर्सच म्हणजे डी वाय पाटीलच्या विद्यार्थ्यांचा आवाज येईल आणि तो ब्रिजही सांगेल की बाबा मला बांधत असताना डी वाय पाटीलच्या विद्यार्थ्यांनी मला घडवलेलं आहे. एखादा शिक्षक ज्यावेळेस शिकवत असेल त्याच्या मुखातनं जो आवाज येईल तोही डॉक्टर डी वाय पाटीलचाच विद्यार्थी असेल. BEd केलं आणि डॉक्टर डी वाय पाटलांमुळे मी BEd आहे. एखाद्या ठिकाणी MBBS म्हणून आपण ज्या ठिकाणी ट्रीटमेंट करायला जातो, ट्रीटमेंट झाल्यानंतर माणूस म्हणून आपण बरं होतो, पण तो डी वाय पाटीलमधला विद्यार्थी MBBS पूर्णपणे झालाय म्हणून आज आपण त्या ठिकाणी बरं होणार आहोत. त्यामुळे जिथं जाताल तिथं ही शिक्षणाची गंगा डॉक्टर डी वाय पाटलांनी अत्यंत समर्थपणे आपल्यापर्यंत पोहोचवली आणि ती कायमस्वरूपी पोहोचणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर डी वाय पाटील जरी आपल्यात नसतील तरी पण कायमस्वरूपी त्यांनी दिलेलं ज्ञानाची गंगा ही अखंडपणे भारतात आणि भारताच्या बाहेर समर्थपणे ही वाहत राहणार आहे. आणि हे नाव कधीही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत डी वाय पाटलांचं नाव असंच समर्थपणे आपण घेत राहणार आहोत. मी माझ्या नॉवेल इन्स्टिट्यूटच्या वतीनं आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मी माननीय डॉक्टर डी वाय पाटील यांना आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. आणि आता मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः आमदार साहेबांना पुढील श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्यासाठी परवानगी देऊया उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मग आपण कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वाकडे जाऊया.